कन्या राशी 15 ते 31 जुलै 2026. कन्या राशी. शिल्प पूर्ण होण्यापूर्वी प्रत्येक दगडाला चिन्हीचे घाव सहन करावे लागतात. कन्या राशी. एका गावात एक प्रसिद्ध शिल्पकार राहत होता. त्याच्या हातून घडलेल्या मूर्ती पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येत असत. एके दिवशी त्याच्या शिष्याने त्याला विचारलं, गुरुजी, इतक्या साध्या दगडातून इतकी सुंदर मूर्ती कशी तयार होते? शिल्पकार हसला. त्याने शिष्याला एका मोठ्या दगडासमोर उभं केलं आणि म्हणाला, तुला या दगडात काय दिसतं? शिष्य म्हणाला, मला फक्त एक साधा दगड दिसतो. शिल्पकार शांतपणे उत्तरला, मला यात आधीपासूनच एक सुंदर मूर्ती दिसते. मी ती तयार करत नाही, मी फक्त तिच्यावरचा अनावश्यक दगड काढून टाकतो. जीवनही अगदी असंच असतं. कन्या राशीच्या व्यक्तींनो, अनेक वेळा तुम्हाला असं वाटत असेल की आयुष्य सतत तुमची परीक्षा घेत आहे. एक समस्या संपेपर्यंत तोपर्यंत दुसरी समस्या समोर उभी राहते. एखादं काम पूर्ण होण्याआधीच नवीन जबाबदारी येते. लोक तुमच्या मेहनतीची दखल घेत नाहीत, पण चूक झाली तर ती लगेच दिसते. कधीकधी तुम्ही स्वतःलाच विचारत असाल, मी इतका प्रामाणिक असूनही माझ्याच वाट्याला इतक्या परीक्षा का? पण कदाचित हा प्रश्न चुकीचा आहे. खरा प्रश्न असा असायला हवा, माझ्यात असं काय आहे ज्यासाठी आयुष्य मला इतकं घडवत आहे? कारण प्रत्येक दगडावर चिन्हीचे घाव पडत नाहीत. जे दगड रस्त्यावर पडून राहणार असतात त्यांना कोणी स्पर्शही करत नाही. घाव फक्त त्या दगडांना बसतात ज्यांच्यात मूर्ती बनण्याची क्षमता असते. 15 ते 31 जुलै 2026 हा काळ तुमच्या आयुष्यातील त्या शिल्पाच्या अंतिम आकाराला सुरुवात करणारा ठरू शकतो. गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक गोष्टी सहन केल्या. काही वेळा तुमच्या शांत स्वभावाचा गैरसमज झाला. काही वेळा तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतला गेला. काही वेळा तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. पण या प्रत्येक अनुभवाने तुम्हाला तोडलं नाही, उलट अधिक सक्षम बनवलं. कन्या राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे परिपूर्णतेचा ध्यास. तुम्ही कोणतंही काम अर्धवट करत नाही. छोटीशी चूकही तुमच्या नजरेतून सुटत नाही. म्हणूनच अनेकदा तुमचा प्रवास इतरांपेक्षा संत वाटतो. पण लक्षात ठेवा, हळू बांधलेला पूल अनेक वर्ष टिकतो. घाईघाईत बांधलेली इमारत लवकर कोसळते. या 15 दिवसात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टींचं चित्र स्पष्ट होऊ लागेल. ज्या उत्तरांसाठी तुम्ही अनेक दिवस वाट पाहत होतात त्यांची दिशा दिसेल. ज्या संधी दूर गेल्या असं वाटत होतं त्यापैकी काही पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकतात. ज्या लोकांनी तुमची किंमत ओळखली नव्हती तेच आता तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. पण सर्वात मोठा बदल बाहेर नाही, तो तुमच्या आत होणार आहे. तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहू लागाल. स्वतःवरचा विश्वास वाढेल, भीती कमी होईल आणि मी हे करू शकतो हा विचार पुन्हा मनात रुजेल. या काळात प्रत्येक छोट्या यशाचं महत्त्व ओळखा, कारण मोठं यश हे अनेक छोट्या विजयांची साखळी असते. जर एखादं काम यशस्वी झालं तर त्याचा आनंद घ्या. जर एखादा अडथळा आला तर त्यातून धडा घ्या, कारण दोन्ही गोष्टी तुमच्या भविष्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. 15 ते 31 जुलै हे दिवस तुमच्या आयुष्यातील गोंधळ कमी करून स्पष्टता वाढवू शकतात. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही संभ्रमात होता त्या आता समजू लागतील. ज्या मार्गावर चालायचं की नाही हा प्रश्न होता त्या मार्गावर पाऊल टाकण्याचं धैर्य मिळेल. आणि कदाचित महिन्याच्या शेवटी तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, आयुष्याने मला त्रास दिला नव्हता, आयुष्य मला घडवत होतं. कारण शिल्प तयार झाल्यावर लोकांना त्यावर पडलेले घाव दिसत नाहीत, त्यांना दिसते ती फक्त त्यांची सुंदरता. आणि कन्या राशीच्या व्यक्तींनो, 15 ते 31 जुलै हा काळ कदाचित तुमच्या आयुष्यातील त्या सुंदर रूपाला जगासमोर आणण्याची सुरुवात ठरू शकतो. प्रयत्नांचे फळ आता प्रत्यक्षात दिसू लागेल. कन्या राशी हा काळ अनेक अपूर्ण कामांना पूर्णत्वाकडे नेणारा ठरू शकतो. मागील काही महिन्यात ज्या गोष्टींसाठी तुम्ही सातत्याने मेहनत घेतली, नियोजन केलं आणि ज्या गोष्टींसाठी आणि संयम ठेवला त्या आता हळूहळू योग्य दिशेने सरकताना दिसतील. या 15 दिवसात घाईघाईने शहाणपण आणि नियोजन अधिक फायदेशीर ठरेल. करिअर आणि नोकरीच्या क्षेत्रात सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील अचूकता, शिस्त आणि जबाबदारीची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊ शकते. नवीन प्रकल्प, अतिरिक्त जबाबदारी किंवा पदोन्नतीची चर्चा सुरू होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना मुलाखतीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार किंवा विस्ताराची संधी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या हा काळ स्थिरतेकडे नेणारा आहे. खर्चावर नियंत्रण राहील आणि उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. काहींना थांबलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांनी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा. अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यासाठी चांगली बचत होऊ शकते.
कौटुंबिक जीवनात शांतता आणि समजूतदारपणा वाढेल. घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. काही जुन्या मतभेदांवर तोडगा निघू शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास अधिक दृढ होईल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. मात्र कोणतेही नाते घाईघाईने पुढे नेण्यापेक्षा त्याला वेळ द्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात प्रगती करणारा आहे. कठीण वाटणारे विषय समजू लागतील. स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. एकाग्रता वाढल्यामुळे कामगिरीत सुधारणा दिसेल. आरोग्याच्या बाबतीत फार मोठी अडचण दिसत नाही. मात्र कामाच्या व्यापामुळे थकवा, पचनाशी संबंधित किरकोळ त्रास किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि हलका व्यायाम यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. या 15 दिवसात तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचा बदल म्हणजे तुमच्या निर्णयांवर वाढणारा विश्वास. अनेक दिवसांपासून पुढे ढकललेली काही निर्णय आता धैर्याने घेऊ शकाल. योग्य नियोजनामुळे भविष्यात मोठा फायदा मिळू शकतो. 23 जुलै ते 30 जुलै हा काळ विशेष शुभ ठरण्याची शक्यता आहे. या दिवसात नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक व्यवहार किंवा कौटुंबिक निर्णय यामध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. आलेल्या संधींचा योग्य उपयोग केल्यास त्याचे फायदे पुढील अनेक दिवसांपर्यंत मिळू शकतात. या 15 दिवसात तुम्हाला अशी एक व्यक्ती भेटू शकते किंवा सल्ला मिळू शकतो जो तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. त्यामुळे प्रत्येक अनुभवातून शिकण्याची तयारी ठेवा. काही वेळा एका योग्य मार्गदर्शनामुळे अनेक वर्षांचा प्रवास सोपा होतो. कन्या राशीच्या व्यक्तींनो, जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या नियोजनाप्रमाणे घडत नाही, पण प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो. अनेकदा तुम्ही स्वतःच्या चुका शोधण्यात इतके व्यस्त होता की स्वतःच्या यशाकडे पाहायलाही विसरता. आता ही सवय बदलण्याची वेळ आली आहे. 15 ते 31 जुलै हा काळ तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव करून देऊ शकतो. स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूसच आपल्या आयुष्याचा खरा शिल्पकार असतो. परिस्थिती नेहमीच आपल्या मनासारखी असेल असं नाही, पण परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद मात्र आपल्या हातात असते. या 15 दिवसात प्रत्येक संधीचा आदर करा. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका आणि प्रत्येक छोट्या यशाचा आनंद साजरा करा. इतरांशी तुलना करण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. कारण खरी प्रगती ही स्पर्धेत नसते, ती सातत्यपूर्ण प्रयत्नांमध्ये असते. भूतकाळातील अपूर्ण गोष्टींचं ओझं घेऊन पुढे चालू नका. जे बदलता येत नाही ते शांतपणे स्वीकारा आणि जे बदलता येऊ शकतं त्यासाठी धैर्याने कृती करा. अनेकदा आयुष्य आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळा मार्ग दाखवतं, पण तोच मार्ग आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जातं. लक्षात ठेवा, बीजाला झाड होण्यासाठी वेळ लागतो, पण एकदा ते मजबूत मूळ धरू लागलं की कोणतंही वादळ त्याला सहज पाडू शकत नाही. त्याचप्रमाणे तुमची मेहनत, तुमचं ज्ञान आणि तुमचा संयम हेच तुमच्या यशाची मजबूत मुळं आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवा. कारण 31 जुलैपर्यंत तुम्ही फक्त काही चांगल्या घटना अनुभवणार नाही, तर स्वतःमध्ये झालेला सकारात्मक बदलही स्पष्टपणे जाणवू लागेल. तोच बदल तुमच्या पुढील यशाचा खरा पाया ठरेल.